ओम नमः शिवाय। नमस्कार मित्रांनो, मी गणेश साळकर फ्रॉम म्युझिशियन गणेश। आजच्या आपल्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। सर्वप्रथम सर्वांना बिलेटेड म्हणजे एकच दिवस पुढे झालाय, बिलेटेड महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आता आपण जाणार आहोत पवईच्या मंदिरामध्ये, जत्रा भरते। तर आज जत्रेचा व्लॉग तुम्हाला बघायला मिळेल। तर माझ्यासोबत आहे प्रमय, बॉबी आलाय आणि पवन आहे आणि सौरभ असेल आय थिंक। तर आता आपण निघणार आहोत। मस्त मी तयार झालो आहे ड्रेसिंग मारून, म्हणजे नॉर्मलच कपडे घातलेत, मी काय ड्रेसिंग बिसिंग मारत नाही। तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओज सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील। तर मित्रांनो, आता आपण जाणार आहोत जत्रेमध्ये। पहिल्यासारखी जत्रा काय भरत नाही, खूप मोठी जत्रा असायची, पण आता रोड लाईन असल्यामुळे त्या लोकांना जत्रा वगैरे असं भरवायला भेटत नाही। पण तरीसुद्धा आपल्याला जेवढं फिरायला जमेल वरच्या साईडला आपण फिरणार आहोत, कारण खालच्या साईडला पाळणे वगैरे काहीच नसतं। तर आपण वरच्या साईडला जे डेकोरेशन वगैरे केलेलं आहे ते करून जास्त तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन। मंदिरामध्ये शूट घ्यायला देत नाही, तरी पण आपण थोडंसं प्रयत्न करूया, बघूया कशा प्रकारे जमते। बाकी दिवस चालतं, पण आज पूजा असल्यामुळे मंदिरामध्ये शूट करायला देत नाही, पण तरीसुद्धा आपण थोडासा प्रयत्न करूया। तर चला, आता प्रमय वगैरे जेवत होते त्यासाठी थांबलेलो, आता ते लोकांचं जेवण झालं। आता आपण निघूया, डायरेक्ट बाहेर जाऊन भेटू। महाराज की जय। श्री स्वामी समर्थ मन, गजर मन गजर मन। श्री स्वामी समर्थ मन। जय। अजून अजून दुसरा दुसरा। तर बॉबी आला आपल्या बरोबर, इथे पवन सिंग, साई रावत, राय रावत, पावसकर, प्रमय आहे, मयूर येतो आय थिंक, आणि त्यानंतर आपण डायरेक्ट किधर मिलेंगे, इधर बाहेर मिलेंगे रोड पर। तर पब्लिक आपण निघालो, आपल्यावर मयूर पण येतोय। मयूर चल बाहेर, नाही काळा काळा दिसतोय बाबा। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर महादेव, हर हर महादेव। तर चला आपण निघालो, आता आपण वाटेमध्ये भेटत राहू। मस्त की गँग आपली। अजून कुठे राहिलं, मम्मी बाहेर आली आहे, मम्मी येणार होती पण मम्मी येत नाही। हा, अजून एक पलटण आला। हा बाहेर, चलो चला आपण निघूया। कमाई बघा, पब्लिक सगळी जमा होते, गँग लगेच ब्लॉग चालू झाला की गँग जमा। मिल्क वाटप सुरू आहे, मिल्क वाटप। आपण पोहोचलोय 7 नंबर गेटला, पब्लिक आपली गँग आहे ना। बॉबी चालतोय पुढे, आणि गर्दी किती असेल माहिती नाही, पण थोडंफार असं वाटतंय की गर्दी असू शकते, म्हणून आपण जाणून बुजून दुपारचे आलोय। तर बघू आपल्याला पुढे कशी गर्दी भेटते। बॉबी तर भाई कुठून लांबून आलाय, आणि अचानक भयानक आमचा प्लॅन झाला। तर आपण पुढे पुढे भेटत राहूया, बघूया। अजून एक छोटा पल्टर आपल्याबरोबर जाम झालाय, गँगमध्ये ॲड आहे। अजून मोठू येणार होता, पण मोठूचा आता पताच नाही, कुठे काय दूध वाटायला गेलाय, जेवण वाढायला गेलाय, काय माहीत कुठे गेलाय। कुठे काय असलं काय पहिले तो असतोच तिकडे, म्हणून आपल्याबरोबर तो नाही। आपल्याला रस्त्यात जर भेटला तर आपण त्याला परत मागे घेऊन जाणार, भरोसा नाही त्याचा, तो तिकडे पण असू शकतो। आम्ही लोक पुढे जाता जाता मध्ये रस्त्यामध्येच थांबलोय फोटोशूट करायला। आम्हाला एक बावला मिळालाय, तुम्हाला बावला दाखवतो। बावला, आणि त्या बावल्याच्या आजूबाजूला बारकी पोरं खेळत आहेत। तर आता आपण त्यांना उठवून आपण जरा फोटोशूट करणार आहे। आपण कुठे आलोय समजून जावा। आणि हा आहे आपला बावला,
बावला चावला तू चावला. ये पागल कान बैठ वो देख के हंस रहा देख जोकर. पप्पी दे. हाँ पप्पी दे. पप्पी दे पप्पी दे दे बोला ना जल्दी दे जल्दी दे. आसरा देख हे बस ओके. चलो ते लोक वरडतील आतमधून बघतायत. हे काय विषय काय टेन्शन मध्ये कशाला टेन्शन मध्ये नाही आहे का इधर जाने दे. तर आपण पोचलोय पवईला पण जत्रा काहीच भरलेली नाही आहे. फक्त मंदिराच्या भागामध्ये तेवढं थोडंफार केलेलं आहे डेकोरेशन वगैरे. जत्रा वगैरे असं काहीच नाही आहे. बघा ना फुल रोड खाली आहे. नाही तर पहिले एवढी गर्दी असायची की पूर्ण जाम व्हायचं पुरा मार्केट जाम. चलो ना आगे चलो ना भाई. तर आता इथं व्हिडिओ शूट घेण्यात काय अर्थच नाही. आपण डायरेक्ट भेटूया मंदिराच्या इथे लाईन लावल्यावरती. तिथे पण गर्दी नाही वाटतं कारण आज ऑफ डे आहे. शुक्रवार रविवार शनिवार वगैरे असतं तर काय ना काहीतरी गर्दी झाली असती. दुकानच नाही आहेत रोडला. काय अर्थ आहे भावा. काय बोलता बॉबी तुझा आवाज का बंद आहे रे. बॉबीचा आवाज बंद आहे. साईधामपर्यंत आपण पोचलो. हा बघा साईधाम. पण तरी पण इथे दुकानं शॉप बीप काहीच नाही मित्रांनो. तर बघू पुढे काय भेटतंय का. नाही तर आपण डायरेक्ट मंदिराच्या खाली जाऊन भेटू. थोडंसं आहे मित्रांनो. थोडंसं आहे पोरींचं. हा हत्ती घोडे आहेत. परत बंद झाले आता पुढे असतील. एक काम करूया आपण डायरेक्ट मंदिरामध्ये जाऊन भेटू लाईनमध्ये. त्यानंतर येताना जर काय जत्रा असेल तर ती दाखवू. आपण मंदिराच्या इकडे पोचलोय आणि लाईन बघूनच असं तरमरी भरली आहे. फट्टे लाईन आहे. खूप गर्दी आहे. पुढे जाऊन तुम्हाला लाईन दाखवतो. आता आपल्याला लाईन लावायला लागेल. तर पुढे जाऊन लाईन दाखवतो तुम्हाला. लाईन बघा किती आहे. पूर्ण जाम आहे. पूर्ण जाम. खतरनाक संध्याकाळी अजून गर्दी होईल. मोठू पाहिजे होता यार. ॲब्रो आला आपल्याबरोबर. ॲब्रो बाथरूम पहिले काय होतं. वॉशरूमची पण सोय आहे मित्रांनो. जगदीश्वर मंदिर पवई. गर्दी जाम आहे यार. हे मयूर गर्दी नाही भावा. आहे पुढे गर्दी आहे. हा पुढे आहे गर्दी. चला आपण रांगेत जाऊया आधी. हे बघा प्रसादाला हे बघा किती आहे गर्दी आहे बॉस. तर पब्लिक आम्ही लोक लाईन मध्ये आलोय. आम्हाला वाटलेलं जाम गर्दी असेल पुढे. तिकडे गर्दी होती. कोण आला. अरे आण्या का गर्दी आहे. गर्दी नाही ना. गर्दी तर नाही आहे. आपण चलूया पुढे. चप्पल ठेवूया. चप्पल्याची सोय बघा. चप्पल ठेवायला किती मस्त सोय असते. टोकन देणार पिशवी देणार आपण सांभाळायचं. हे बघा आता टोकन असतं. हे मयूर चप्पल ठेवूया. कुठे आहे खाली. हा बा बघ 620 827. पुढे जाऊ. एकदम पुढे जागा. चला आपण पुढे जाऊया. सगळे फुलं इकडे. गर्दी किती असेल म्हणजे विचार करा गर्दी किती असेल. सगळे टोकन फुलं. गोनी. हा ये गोनी घे. हे 3 आहे. हा त्याच्यातली घे. गोनीवाला. अंधेरा आ रहा है. पुढे चल मयूर. जास्त पुढे नको जावा. हा नंबर का 173 162. चल काढूया. कुठे काढूया. इथेच काढूया. अजून एक थैली ती पण तिथून घे.
आपण सगळे चपला ठेवूया. एका पिशवीत एवढ्या जणांच्या आपल्या बसणार नाही. 2 टोकन लागणार. हा थैली लिहावर एक 140. इथे असे सेवेकरी असतात, ते लोक आपल्या चपला सांभाळतात. झालं का रे पॅक? असं टाकणार नाही बस. ते ती पिशवी दे ना तवसर मयूर. किती नंबर आहे? 148. थांब थांब थांब. हा 148. अरे मा कसं इधर आहे तू. 3 पिशव्या लागणार आपल्याला. टोकन घ्या तू त्याचा. याचा टोकन नंबर काय आहे? अरे घे ना लवकर. नंबर दाखव ना. 139. चला आपण पुढे जाऊन भेटू. गर्दी नाही आहे अजिबात. तर आम्ही लोक आलोय गेट पर्यंत पोहोचलोय. गेट वरून आता इथे गर्दी चालू झाली, तरी पण कंटिन्यू लाईन आहे. मंदिराचा गेट. इथून आता आपण चाललो आतमध्ये. चेकिंग काउंटर आहे, पुढे जाऊन भेटू. गर्दी आहे पण नाही पण. मग राईट साईडने जाऊया का? हातपाय धुवून येऊया आपण. तर आपण हातपाय वगैरे धुवून घेऊया आणि मग पुढे जाऊया. गर्दीचा काही सीन नाही, गर्दी तर नाहीच आहे. पुढे नाही काढत. बोलू नका बोलले ते लोक, कारण मी बोलत होतो. अभी दिखा अभी दिखाइए उसको. हाथ दिखाइए. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर पब्लिक आपलं दर्शन घेऊन झालंय. ते लोक व्हिडिओ शूट करायला देत नव्हते, तरी पण थोडंसं शूट केलंय. ते लोक नाही देत करायला असं पूजेच्या दिवशी, महाशिवरात्री दिवशी. बाकी दिवस देतात. तर दर्शन घेऊन आपण आलो सगळेजण बाहेर. आता थोडा एन्जॉयमेंट करणार, इकडे तिकडे फिरणार आणि छोटे छोटे व्हॉलेंटियर्स पण आहेत इकडे. तर थोडी मजा करणार, प्रसाद वगैरे घेऊ आणि मग आपण बाहेर. कोण नाही दिसत बाबा. तर चला आपण भेटू. किती मस्त व्यवस्था आहे बघा. सिंगल लाईन दिसते. अरे हा भावा, ही बघा शंकराची पिंडा. सोय बघा किती सुंदर केली आहे प्रसादाची. हा टोकन द्यायचा आहे. असं 3 वाला लावू ना. भस्म लावतोय आपण. भस्म लावा लावा. मला स्वतःला 3 लगाने करायचं. हे घे. मेरे को एक और लाइन मार दादा. मेरे को एक और लाइन मार. परफेक्ट. मार दादा. मेरे को एक और लाइन मार. सगळेजण भस्म लावतात. जरा मोठा घ्या. मी 2च लावले. मोठं लाव पमेला, मोठं लाव. अरे असं एवढं नाही, फक्त नॉर्मल लाव. लाव. अरे असं हो जरा. हा. ओ हे भावा वाकडं करून टाकलं. साइड. घेतला. आता कसली लाईन? म्हणजे आपले ग्रुप. चला आपण आता फायनली बाहेर निघालोय. पुढे जाऊया. पार्क आहे थोडंसं फिरण्यासारखं आहे, तिकडे फिरूया. आणि टी शर्ट्स वगैरे आहेत. राधे कृष्ण. हे चल ना, खेळूया ना. काय खेळतो बघूया आपण. चला प्रमय खेळतोय आता.
आपण इथे समोर जाणार आहे. नख लागला कोण पाणी वाटत. अरे ते हे काढायचं, नाम काढायचं डोक्यावर. कसं काढायचं? नाम काढायचं. प्रमय काढतोय, प्रमय काढ. कुठे गेलं ते पेन? ते आपल्याला कुपन भेटलेलं त्याच्यामध्ये. हे बघा, हे भेटलं आपल्याला. ते केबल टाकलेली त्या रिंग मध्ये. आणि ते दुसरं डेअरी मिल्क कशात भेटली? डेअरी मिल्क संपली. ते शंभूच्या नाम लावला त्याच्यावरती डेअरी मिल्क पण भेटली त्याला. आता आपण जाऊया आतमध्ये एन्जॉय करायला. हे आम्ही ड्रॉइंग आपण आलो आतमध्ये. इकडे आता फिरू. बुलबुलया बंद आहे बाबा. पतू पण आला आपल्या बरोबर आणि तो भाव आहे तो लाचतोय. नवीनच आहे आपल्या गँग मध्ये. चला आपण पुढे जाऊया. तसं तर एका ब्लॉग मध्ये तुम्ही लोक बघून झाले आहेत, पण तरी आता थोडंसं दाखवतो. शॉर्टकट मध्ये बघा. अरे तू मम्मी तुला काय सांगितलं? आपण आतमध्ये जाऊया शांत झोन मध्ये. तिकडे ओम नमः शिवायचा जप होतो. बंद आहे, चालू आहे. हा बघा, ध्यानागार. चला बुलबुलया नाही. भारी वाटलं. आतमध्ये थोडा वेळ बसलो आपण. पीस. आतमध्ये फुल कूलिंग पण होती. इथे फुल आहे. आगे बंद आहे ॲब्रो. इथून असं जायचंय. आपण आता चाललोय समाधीमध्ये. आता मित्रांनो, तुम्ही बघितलं ते स्वामी चिन्मयानंद प्रदीप त्यांचं घर होतं, त्यांचं निवासस्थान. आता आपण बाहेर आलोय, मंदिराच्या बाहेर जाऊया, चप्पल वगैरे घेऊया आणि थोडंसं जत्रेमध्ये इकडे तिकडे एन्जॉयमेंट करूया. राजा शिवस्मृतीचा. आपण आलोय मेन रोडला जत्रेच्या ठिकाणी. थोडंसं फिरूया, मजा करूया. मजा करण्यासारखं काहीच नाही आहे, पण तरी सुद्धा आपली गँग आहे. लाडू बिडू फुल हवा. इथे फुल जमा केलं आपण पाकिट. गार्डन मध्ये घुसूया. पमय तलवार. धनुष्य बाण. कितना जुना मॉडल है वो, देखना भाई. गोल्डन रैपर में लपेटेला. हाँ ना. हळूहळू गर्दी वाढायला लागली पब्लिक. मेरा काकडी बिकडी खाऊ घेतल्याने
पतू पण घेतोय तिकडे. कैरी नाही काकडीच घेतोय तो पण. काय घेतोय? काकडी. सरसरावून सोलता एकदम, होय ना? हा मित्रांनो, आम्ही आलोय गार्डन मध्ये. आता मी ब्लॉग लांबवत नाही, ब्लॉग एंड करून टाकूया आपण. काय बोलतो? हाँ, कितने बार गार्डन दिखाएगा? गार्डन देख देख के अपने फॅमिली मेंबरचा वैताग जाएंगे आणि ब्लॉग मोठा होईल. त्यापेक्षा आपण इथेच आता ब्लॉग एंड करूया. जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओज सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, टाटा बाय बाय, टेक केअर, ओम साईराम.